एक महत्त्वाची बातमी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर आपल्या लोकांकडून अन्याय होत असल्याचं चव्हाण म्हणाले। डोंबिवलीतील कार्यकर्ता मेळाव्यात रवींद्र चव्हाणांनी हे वक्तव्य केलंय। पालिकेत 122 कार्यकर्त्यांना संधी देऊ, चव्हाणांचा स्वबळाचा नारा आहे का, अशी यावरून आता चर्चा सुरू झाली आहे। आपण पाहतोय कल्याण डोंबिवलीमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात रवींद्र चव्हाणांनी हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे, सूचक विधान केलेलं आहे। पालिकेसाठी 122 कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचं चव्हाण म्हणाले। या महानगरपालिकेवरती आपल्या लोकांनी सुद्धा अन्याय केलाय, दुसऱ्यांनी केलाय, तर तो सगळ्यांना माफी करा, पण आपल्या लोकांनी पण केला। तुम्ही मुख्यमंत्री आहात, शहर तुमच्यावरती प्रेम करतं, आपले सर्वच्या सर्व लोकप्रतिनिधी जिंकून देतील, पण या वेळेला आमची जी स्वप्न आहेत पूर्ण करण्याची जबाबदारी देवेंद्रजी तुम्ही घ्या, हे आपल्याला त्यांना सांगावंच लागेल। 15 जानेवारी तुम्ही सर्वांनी कमळ लक्षात ठेवा, पुढील 5 वर्ष त्या शहराची, त्या सगळ्या लोकांची जबाबदारी ही देवेंद्र एकटा सांभाळेल, हे ते नेहमी सांगतात। या शहरामध्ये आणि या भारतीय जनता पार्टीमध्ये असंख्य असे कार्यकर्ते आहेत। प्रत्येक जणाला असं वाटायला लागलंय की मला या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक व्हायचा आहे। 122 जागा आहेत आणि जवळजवळ या महानगरपालिकेमध्ये 10 ते 20 हजार सक्रिय तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत। एवढ्या कार्यकर्त्यांमधून 122 जणांनाच संधी मिळणार आहे आणि बाकीचे सर्व कार्यकर्ते हे यांना सगळ्यांना मोठं करणार आहेत। त्यामुळे त्या सर्व कार्यकर्त्यांमुळे आपण मोठे आहोत, ही भावना नेहमी मनामध्ये असणं हे फार